धनंजय मुंडे बोलतायत, थेट जाऊया. आज आपण खूप दिवसांनी नगराच्या जीवनामध्ये असं सुद्धा भगवान गडावर डॉक्टर गाडली, कसं वाटतं? या गडावरती मुक्कामाला थांबणं एक अद्भुत अनुभव घेणं आहे. जी ऊर्जा, इथलं जे वातावरण आहे, इथल्या ज्या वाईब्स आहेत त्या एवढ्या सकारात्मक आहेत की मुक्कामी आल्यानंतर ते लक्षात येतं. मी अनेक वर्षानंतर आज मुक्कामी इथं आलेलो आहे. खरं तर मुक्कामी येणं याचं कारण असं होतं की मला आज सकाळी बाबांचं दर्शन घ्यायचं होतं. मी मंत्री झाल्यानंतर भगवान गडावरती दर्शनासाठी आलो नव्हतो. आज येणं हे बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की आज उद्या आज उद्या, पण आज या ठिकाणी मी दर्शनाला आलो. काल रात्रीच आलो. काल रात्री माझं अतिशय चांगलं दर्शन झालं, पूजा झाली आणि आज दर्शन घेतलं. आता इथं दर्शन घेऊन मी पुढे मुंबईला जाणार आहे. आपण आज मुक्काम केला, देवाने प्रसाद पण दिलाय. भगवान गड तुमच्या पाठीशी आहे असं बाबांनी केलं, कसं पाहतो? नाही, मला फक्त सांगितलं की बाबांची मुलाखत झाली आहे आणि न्यायाचार्य बाबांनी या ठिकाणी मुलाखतीमध्ये सांगितलं की हा गड माझ्यासारख्या अतिशय एक सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं बाबांनी सांगितलं की उभा आहे. याच्यासारखी ताकद, याच्यासारखी शक्ती आणि बाबांचा, न्यायाचार्यांचा एवढा मोठा विश्वास माझ्या पाठीमागं गडाचा उभा करणं म्हणजे ती एक फार मोठी जबाबदारी आहे. म्हणजे ती जबाबदारी एवढी मोठी आहे की हा गड गरीबातल्या गरीब माणसाच्या एक एक रुपयातून इतका मोठा झालेला हा गड आहे. म्हणूनच संतश्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न म्हणलं जातं आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागं उभा आहे. याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली. हे माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे. इतकी मोठी शक्ती आहे की त्या शक्तीचं वर्णन मी शब्दात सांगू शकत नाही. एवढी मोठी शक्ती बाबांनी या ठिकाणी उभी केली आहे. जेवढी शक्ती उभी केलेली आहे तेवढी जबाबदारीसुद्धा बाबांनी या ठिकाणी सर्वसामान्य माणसाची जात पात धर्म पलीकडं जाऊन सेवा करणं, हे जे वास्तविक या गडातून सुरू झालेलं आहे ते करणंसुद्धा फार मोठी जबाबदारी त्यांनी या गड उभा मागं करण्याच्या पुढे जबाबदारी पण टाकलेली आहे. मुंडे आणि भगवान गड हे समीकरण फार जुनं आहे. ज्याच्या वेळेस सोली कप्प्यात मुंडे यांना संकट यायची त्यावेळेस ते इथे येत होते, इथून ते शंका होते. तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या काळामध्ये संकट जे आलेलं आहे ते ढकलून पुढे जायचं? एक लक्षात घ्या, हे संकट आज आलेलं नाही आहे. 53 दिवसापासून आपण पाहताय. आज 53वा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातं आहे, मीडिया ट्रायल ज्याला आपण बोलतो. आणि त्या मीडिया ट्रायलमध्ये कुठेही मी कधीही 3 महिन्यात या 53 दिवसामध्ये एक शब्द, एक अवाक्षर शब्द मी बोललेलो नाही आहे. त्यामुळं संकट 53 दिवसाचं होतं. या 53 दिवसात कधीही मला इथं येता आलं असतं. त्या भावनेतून नाही, पण भावना हीच होती की आपण मंत्री झालो आहे आणि आत्तापर्यंत गडावर आलो नाही, दर्शन आपलं झालं नाही या सगळ्या व्यापामुळं. आणि आज आपण दर्शनाला मुंबईकडे जात असताना इथं मुक्काम करून जायचं आणि बाबांचं एकदा दर्शन झालं की इथून शक्ती, प्रेरणा, आपली श्रद्धा आणि तीच खरी ताकद आहे पुढे सर्वसामान्यसाठी लढण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी. आणि ती सेवा करत करत या सगळ्या गोष्टीतून आपण पुढे निघू. बाबांनी याच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली? नाही, हे बघा, या बाबतीत कसली बाबांच्या सोबत ना बाबा कधी राजकीय चर्चा करतात ना मी बाबांच्या सोबत कधी राजकीय चर्चा केलेली आहे. जी काही चर्चा होती ही अध्यात्मावर होती. जी काही चर्चा होती, बाबा ज्ञानेश्वरीतल्या अनेक त्यांचे सगळे अनुभव सांगतात की ते ऐकल्यानंतर आपल्या स्वतःलाच त्यातून काहीतरी मिळतं आणि ते जीवन जगण्यासाठी स्वतःचंही आणि लाखो लोकांचं जीवन चांगलं बनवण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतं.
याची मात्र आमची नक्कीच काल रात्री बाबांच्या सोबत चर्चा झाली. आपल्या प्रकरणामध्ये प्रामुख्याने जातीवादाचा हा विषय पुढे येतो. बाबांनी त्यावर जनता केली असे जातीवाद जर राजकारणाच्या आडवं होत राहिला तर भविष्य काळामध्ये हा फार खोलवर जाईल. तुम्ही याच्यात कसं वाटतं? नाही, मला आता त्या गोष्टीवरती बोलायचं नाही. मी आपल्याला सांगितलं की आता जे काही प्रकरण घडलं आहे ते प्रकरण 53 दिवस चालतंय. यात सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. आमचं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे पहिल्या दिवसापासून की स्वर्गीय संतोष देशमुखांची जी काही हत्या झालेली आहे त्या हत्येमध्ये जे कोण आरोपी असतील त्यांना फासावर लटकलं पाहिजे. ती फास्ट ट्रॅकवर केस आणली पाहिजे आणि ज्याच्यात जे कोण सापडेल जे कोणीही असो कुणालाही सोडू नये आणि त्याला शासन झालं पाहिजे. ही पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे. तीच आजही माझी भूमिका आहे. आता ही भूमिका आपण स्वतःहून मांडल्यानंतर त्याच्यानंतर काही जण राजकारण करत असतील तर ते राजकारण फक्त माझा राजीनामा घेण्यापुरतं आहे का स्वर्गीय संतोष देशमुखला खऱ्या अर्थानं न्याय देऊन ज्यांनी कोणी अशी निर्गुण हत्या केलेली आहे त्यांना फासावर लटकवणं महत्त्वाचं आहे का माझा राजीनामा घेऊन एका समाजाला मला या पद्धतीनं टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे. पण माझं सरळ मत आहे की या बाबतीत जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फासावर लटकवलं पाहिजे. महायुतीचेच नेते जे तुमच्यावरती आरोप करतात तर महायुतीमध्ये पण कुठेतरी आंदोलन होईल असं वाटतं? एक बघा, मला या बाबतीत काहीही बोलायचं नाही आहे. आता महायुतीतले जे कोण बोलत आहेत तर महायुतीतल्या त्या वरिष्ठ नेत्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा, त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. गेल्या 50 दिवसामध्ये आपण खूप एकाकी पडला होता, अगदी राजकीय परिघात आणि सामाजिकमध्ये सुद्धा. आज मात्र गडाने सकाळी भूमिका घेतल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामधून आपल्याबद्दलचा एक सहानुभूतीचा एक मतवाद समोर येत आहे. कधी काळी असं म्हटलं जायचं की पंकजा मुंडे ह्या गडाच्या कन्या आहेत. तर आता या निमित्ताने आणि आपल्या मुक्कामाच्या नंतर महाराष्ट्रभरची चर्चा सुरू आहे. आपण असं म्हणू शकतो का की आता गडाचा एक पुत्र? एक लक्षात घ्या, न्यायाचार्यांनी बाबांनी पंकजाताईंना या गडाची कन्या ठरवलेलं आहे. त्यामुळं पंकजाताई या गडाच्या कन्या आहेतच. राहिला विषय माझा तर मी या गडाचा निश्चिम भक्त आहे. संत भगवान बाबाचा मी निश्चिम भक्त आहे. या गडाच्या गादीचा मी निश्चिम भक्त आहे. शास्त्री बाबांचा मी निश्चिम भक्त आहे. त्यामुळं ते सरळ सरळ ठरलेलं आहे. आणि हो, हे नक्कीच आहे की अशा ठिकाणी जिथं आपली कायम श्रद्धा असते, जिथे आपण श्रद्धेने गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर पाठीमागं आपल्या एक ऊर्जा मिळते काम करायची, असा गड आपल्या पाठीमागं ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस स्वाभाविकच एक आपल्यामध्ये सुद्धा एक आत्मविश्वास येतो आणि तो आत्मविश्वास घेऊन पुढे या सर्व संकटातून बाहेर निघून मायबाप जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणं याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आल्यानंतर मुंडे ब्रँड संपवण्यासाठी हे एकत्र आलेले आहेत. आता या बाबतीत मला आजच उत्तर देता येत नाही. पण ज्या पद्धतीनं राजकारण आपण मागच्या काळात पाहिलं तर आज लोकच अशी चर्चा करतात की असं काहीतरी आहे की या दोघांना मंत्रिपद मिळालं आहे त्यामुळे आता हे थोडंसं हे केलं पाहिजे. तर मला आता याचं फारसं काही उत्तर देता येणार नाही. चला ठीक आहे, थँक्यू. तर मंत्री धनंजय मुंडे बोलत होते आणि संतोष देशमुखांच्या आरोपींना फासावर लटकवणं गरजेचं आहे असंही ते म्हणालेले आहेत. तर अशा पद्धतीच्या पत्रकारांच्या प्रश्नांना मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तरं दिलेली आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.